आदिरोगान् सततानुसक्तान् अशेषकाय प्रसृतान् शेषान् औत्सुक्यमोहार् जगान यो पूर्ववैद्याय नमोऽस्तु तस्मै यो पूर्ववैद्याय नमोऽस्तु तस्मै यो पूर्ववैद्याय नमोऽस्तु तस्मै. मित्रांनो, खास गुन्हे परिवाराकरता आयोजित या मराठी भाषेतील सहज नाडी परीक्षा विषयक विशेष 5 दिवसीय कार्यशाळेमध्ये आपलं मनापासून स्वागत. आपण हा वर्ग किंवा ही कार्यशाळा सुरू करण्याच्या आधी मी आपणास काही सजेशन्स देऊ इच्छितो. जसं मी आता पाहू शकतो की काही लोकांनी हात वरती केलेत. त्याचा अर्थ असा की त्यांना बोलायचंय. मी केवळ सरांचा माईक ऑन करतो. केवळ सर, तुमचा माईक ऑन आहे, तुम्ही बोलू शकता. प्लीज बोला, प्लीज बोला. हॅलो केवळ सर, तुम्ही आहात का तिथे? हो, आहे. बोला. हात Yes, त्याच वेळेस वरती करा ज्या वेळेस तुम्हाला बोलायचं असेल, काहीतरी विचारायचं असेल. अजून तर आपली सुरुवात सुद्धा नाही झाली, परंतु मला खूप लोकांचे हात वरती आलेले दिसतात. तर त्यांना रिक्वेस्ट आहे की त्यांनी ते बंद करावेत. हाय करण्यासाठी केले गेले ते. ते हाय नाहीये, ते तुम्हाला मला मेसेज आहे की तुम्ही माईक चालू करा. ओके ओके ओके. हा, हाय साठी तुम्ही टाईप करू शकता चॅट मध्ये. ओके. प्लीज आपला माईक बंद केला तर हे जे हाय वाला आहे ते बंद केलं तुम्ही तर नहीं, हिंदी में नहीं होने वाला ये सचिन जी. ये स्पेसिफिकली मराठी भाषा में होगा. यह स्पेसिफिकली मराठी भाषा में होगा. ये आवाज अगर इको होतंय आपला तर तिथे आपल्याकडे आपला स्पीकर बाहेरचा चालू असेल. यामध्ये या प्रोग्राम मध्ये आवाज इको होत नाहीये. निलेश भाई, तुमच्याकडे काही स्पीकर चालू आहे का तो पहा, किंवा तुम्ही 2 ठिकाणी जॉईन झाला असाल तर ते पहा. तसं नका करू. हा संपूर्ण, अरे बाबा इथं राजकारण नका आणू. महाराष्ट्र जय, जय हिंद, जय विश्व, विश्वची माझे घर. हे सगळं आपण एका ग्लोबल परिवारात राहतो आहोत. आणि आज मला फार आनंद वाटतो की या सगळ्या आजच्या या वर्गामध्ये आपल्याला गुन्हे परिवारातील फक्त भारतातीलच नाही तर विदेशातून देखील काही लोक जॉईन झालेली आहेत. आणि लवकरच ही जी नाडी परीक्षा आहे ती आपण सर्वांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत. तर सगळ्यात महत्वाचं याच्यामध्ये मी तुम्हाला पाहू शकत नाही, परंतु तुम्ही मला पाहू शकता संपूर्णपणे. आतापर्यंत 75 लोक जॉईन झाले आहेत आणि त्यामुळं हा एक फार मजेदार अनुभव सगळ्यांसाठी असणार आहे. आपण प्रयत्न करूयात की जास्तीत जास्त लोकांपर्यंत आणि ती सुद्धा आपल्या परिवारापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रयास आहे. नाडी परीक्षा आपल्यापैकी अनेक लोकांनी नाडी परीक्षा हा शब्द ऐकला असेल. बहुतांश सर्वांनीच ऐकला असेल. आणि दुर्दैवाने म्हणजे मी जोपर्यंत गुन्हे महाविद्यालयात शिकत होतो तोपर्यंत, त्याच्यानंतरची मला कल्पना नाही. त्याच्या आधीच आम्ही फक्त ऐकलंय.
की वाका जोशी सर नाडी परीक्षा करत होते. आज असं मी जोपर्यंत 6 वर्ष पुणे महाविद्यालयामध्ये शिकत होतो आणि त्या 6 वर्षामध्ये मला एकदाही कोणी नाडी परीक्षा करत आहे असं माहीत पडलं नाही. परंतु मी जेव्हा आयुर्वेदाला ऍडमिशन घेतली होती त्या आयुर्वेदाच्या काळामध्ये मला माझ्या सगळ्या नातेवाईकांकडून भगूरच्या एका गुलाब वैद्याचं, गुलाब वैद्य त्यांचं नाव, त्यांचं कायम उदाहरण दिलं जायचं. फार मोठा वैद्य, नुसत्या नाडीवर बोट ठेवून सगळं काही सांगणारा. मलाही वाटायचं आयुर्वेदामध्ये काहीतरी जादू असली पाहिजे. असं हे सगळेजण एक्सरे, MRI, सोनोग्राफी, आता आपल्या वेळेस एक्सरेच होतं, सोनोग्राफी सुद्धा रेअरली होत होती. तर हे सगळं करणारी लोक जे आहेत त्यापेक्षा नाडी करणं हे काहीतरी भन्नाट प्रकरण असलं पाहिजे. भन्नाट याच्यासाठी की आपल्याला कोणी दाखवत किंवा सांगत नाही, परंतु याच्यातून निदान मात्र संपूर्ण करता येतं. असं जर ते काही प्रकरण असेल तर ते निश्चितच काहीतरी मोठं असलं पाहिजे. आणि त्या मोठ्या प्रकरणाच्या शोधामध्ये मी माझा कोर्स ज्यावेळेस BMS चा 86 मध्ये पूर्ण केला त्यावेळेस मी इंटर्नशिप साठी पुण्यात गेलो. काही लोकांची तक्रार आहे की माझा चेहरा चांगला दिसत नाहीये म्हणून थोडासा लाईट फोकस करतो. आता दिसतोय का रवीजी? I hope now I am more clear and looking better. So मग नाडी परीक्षा शिकायची होती मला आणि मग पुण्यात गेलो. पुण्यातले अनुभव असे भयान होते की नाडी परीक्षा सोडा, मला तिथं बसून आयुर्वेद देखील प्रॅक्टिस करता शिकता येईल का नाही अशी शक्यता वाटायला लागली, काही शंकाच यायला लागली. मग मी काय केलं, हाऊस जॉब करता नाशिकला गेलो. अण्णा करमरकर होते तिथे, बाबा साठे होते, मोठी माणसं, नाडी परीक्षा करणारी, त्यांचं नाव होतं. म्हटलं आपणही थोडीशी शिकून घ्यावी, आपल्याला प्रॅक्टिस करायची, कामाला येईल. तोपर्यंत संकल्पना फार सरळ होती की नाडी परीक्षा जी आहे ती आपल्याला शिकायला लागेल का, आपल्याला प्रॅक्टिस करायची आहे पाथर्डीत. आमच्या आजोबांची इच्छा होती BMS झाल्यावर मी पाथर्डीला हॉस्पिटल खोला आणि सगळ्या पद्धतीची तयारी करून गेलो होतो. परंतु आमचं नशीब काहीतरी वेडवाकडं लिहिणार होतं. साठवणीने मला आयुर्वेदात टाकायचं ठरवलं आणि हे नाडी परीक्षा कोणी शिकवली नाही. मग मी विचार केला आपल्याला हे शिकायचेच आहे, मग कसं शिकणार, प्रयत्न करूयात. मी जामनगरची एंट्रन्स दिली आणि आश्चर्य, जामनगरच्या एंट्रन्स मध्ये अति महारथी लोक माझ्या बरोबर परीक्षा देत होती. काय माहिती कसं मी पहिला आलो, काय चिकित्साला प्रवेश घेतला आणि तिथे गेल्यावर माहित पडलं की तिथं कोणी नाडी परीक्षा करत नाही. जे करतात म्हणजे मधुसूदन शास्त्री सर होते, BD शुक्ला सर होते, हे नाडी परीक्षा करत होते परंतु सांगत नव्हते. आणि मुख्य म्हणजे माझे गुरुजी पद्मश्री प्रोफेसर गुरदीप सिंग सर तर संपूर्णपणे चरकोक्त निदानाच्या बाजूचे होते आणि त्यांना असं वाटायचं, म्हणजे त्यावेळेस सर्वांनाच वाटायचं की नाडी परीक्षा ही चरकामध्ये नाहीच आहे. नाडी परीक्षा ही कारण घरापासून आयुर्वेदात आली आणि ही जी नाडी परीक्षा आली ती आपल्याकडे बहुतेक यवनांकडून, चायनीज लोकांकडून आली असावी, असा एक प्रवाद त्या काळात फार प्रकर्षाने होता. त्यामुळे नाडी परीक्षेचा कोणी
फार लफडं करत नव्हतं, पण माझी निदानात बऱ्यापैकी गती होती. तिथेही फर्स्ट इयरलाही फर्स्ट आलो होतो, त्यामुळं थोडी सुविधाही मिळत गेली. आणि वेगवेगळ्या ठिकाणी कॉन्फरन्सला, जामनगरचा सगळ्यात मोठा फायदा जर काही असेल तर तुम्हाला कॉन्फरन्सला जायला मिळतं आणि पेपर लिहिता येतात, काही ना आर्टिकल लिहावं लागतात, कंपल्सरी असल्यासारखं प्रकरण होतं. आणि कॉन्फरन्सच्या प्रकरणामध्ये मी अनेक ठिकाणी गेलो, नाडी परीक्षकांना भेटलो, परंतु मग त्यांची उत्तरं ऐकून ऐकून फार मजेदार होते. म्हणजे तुम्हाला सांगायला मला आनंद वाटेल, एका फार मोठ्या नाडी वैद्यांनी मला सांगितलं, नाड़ी परीक्षा ऐसे थोड़ी ना आती है, एक काम करो आप 3 साल एक भुक्त रहकर माँ सरस्वती की आराधना करो. 3 वर्ष एक भुक्त राहून माँ सरस्वतीची आराधना करा. एकाने अजून याच्यापेक्षा पुढे जाऊन सांगितलं, एका पायावर उभं राहायचं आणि माँ सरस्वतीची आराधना करायची. म्हणजे मग तुम्हाला माँ सरस्वती प्रसन्न होईल आणि माँ सरस्वती प्रसन्न झाली की तुमच्या वाणीला सत्यता मिळेल. त्यामुळं तुम्ही त्यानंतर जे काही बोलाल ते सत्य होईल. त्यामुळे नाडीवर बोटं ठेवून तुम्ही जे काही सांगाल ते सत्यात येईल, म्हणजे तुमची परीक्षा सफल होईल. एकाने मला सांगितलं, याच प्रकाराने पण वेगळ्या पद्धतीने 3 कोट जाप करा गायत्री मंत्राचा, बस बाद में क्या है, ऑटोमेटिक आपने उंगली रखना, अपने आप आपके दिमाग में आ जाएगा, वो बोल देना, वो सच होगा. एका अतिशय मोठ्या पद्मविभूषण वैद्यांनी मला सांगितलं, अच्छा बच्चा, एक काम करो, आपका एमडी हो जाएगा, उसके बाद हमारे पास आ जाना, हम हमारे साथ खड़े रहना, हम नाड़ी देखेंगे, दवा लिखेंगे. आप तो एमडी आयुर्वेद का चिकित्सा में हो, तो आपको दवा से पता चलेगा उसका निदान क्या है. फिर आप नाड़ी देखना और उस निदान को दिमाग में रखना, ऐसे नाड़ी सीख सकते हैं. उमाताई, माझ्याकडून इको नाही येत, याच्यात इकोची सोय पण नाही. तरी सुद्धा एकदा परत माईक तपासून पाहतो, परंतु माझ्या कल्पनेप्रमाणे नाही. तर मग आप हमारे पास आ जाना, तो 8-10 साल में सीख ही जाओगे. आपले काहीतरी घोळ आहे, असं नाही शिकता येणार. आणि नाडी शिकायचीच आहे, असाच प्रयत्न करत 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 मला अचानक नाडी परीक्षा शिकण्याचा योग. किती वेळात? 2 तास. ज्यांनी शिकवलं मला, त्यांनी सांगितलं, एक काम करो, वो उंगली रखना तो आपको आता है, मैं आपको सिखा देता हूँ क्या क्या देखना, कैसे देखना, और बस अब करते रहो, हो जाओगे. उमाताई, हे मुद्दामून तुम्हाला सांगतोय मी जेव्हा नाडी परीक्षा शिकलो पहिल्यांदा, तेव्हा ती 2 तासात शिकलो. आणि तुमच्या मनात अजूनही शंका आहे की 6 तासात शिकता येणार नाही, अजून खूप अभ्यास लागेल. असं नाहीये. नाडी परीक्षा ही अत्यंत सोपी पद्धत आहे, अतिशय सोपी. म्हणजे तुम्हाला ऐकायला निश्चितपणे बकवास आहे, हा काही बोलत असतो असं वाटत असेल, परंतु हे सत्य आहे. कारण सांगतो तुम्हाला, नाडी परीक्षा ही जगाच्या पाठीवर सर्वत्र केली जाणारी परीक्षा आहे. अगदी अति प्रबुद्ध लोकांपासून थेट आदिवासी लोकांपर्यंत जिथं कुठेही चिकित्सक असतील, ते निदानाकरता नाडीचा वापर करतात. अगदी म्हणजे मी आदिवासी पाड्यांमध्ये ज्यावेळेस फिरत होतो, त्यावेळेस तिथल्या जाणत्या हिलर्सना नाडीवर बोट ठेवून चिकित्सा करताना पाहिजे. कारण फार सोपं आणि स्पष्ट आहे, आणि ते आपल्याला वैदिक काळापासून माहिती आहे. म्हणजे ऋग्वेदामध्ये सांगितलं जातं, इयमस्य धम्यते सा नाडी,
जी धमन करते ती नाडी आहे. साच जीव साक्षीने यमस्य धम्यते सना. हे जे धमन आहे, आणि ही गोष्ट फक्त ऋग्वेदात आहे असं नाही, ग्रीको रोमन मेडिसिन मध्ये देखील आजपासून 10,000 वर्ष पूर्वीपर्यंत, म्हणजे इसवी सन 8,000 वर्ष आधी, इसवी सनाच्या देखील 8,000 वर्ष आधी असा उल्लेख सापडतो. ही इज नॉट पल्सेटिंग, ही इज डेड. ही इज नॉट पल्सेटिंग, ही इज डेड. आणि सेम उल्लेख आपल्याला चरक संहितेमध्ये सापडतो. इंद्रियस्थान अध्याय 3 मध्ये सततम स्पंदमानानाम अस्पंदनम परासुरीति विद्या. ज्या ठिकाणी सतत स्पंदन मिळाले पाहिजेत त्या ठिकाणी स्पंदनांचा अभाव निर्माण होणं हे मृत्यूसूचक आहे. आणि त्याच्या पुढच्या ओळीमध्ये अग्निवेश म्हणतो. मी शब्द फार जपून वापरला, चरक संहितेचं नाव घेतलं मी, परंतु चरक संहिता आपल्या सगळ्यांना माहिती आहे. अग्निवेश कृते तंत्रे चरक प्रतिसंस्कृते दृढबुले संपुरिते. अग्निवेशांनी जो निर्माण केलेला आत्रेयांनी शिकवल्यानंतरच्या नोट्सचा भाग, ती अग्निवेश संहिता, अग्निवेश तंत्र, त्यामध्ये इंद्रिय स्थान येतं. इंद्रिय स्थानातल्या 3ऱ्या अध्यायामध्ये, म्हणजे चरकाच्या देखील आधीच्या काळामध्ये प्रतिसंस्करण करावं लागलं. याचा अर्थ कमीत कमी 1000-1500 वर्ष आधी तोपर्यंत नष्ट झाला असावं, म्हणून पुन्हा शोधून नीट रिराईट करून एडिट करून द्यावं लागलं. अग्निवेश सांगतात चेत मन्ये स्पंदनानाम च अस्पंदनम परासुरीति विद्या, म्हणजेच मन्यागते. आणि चक्रपाणी त्याची व्याख्या करताना सांगतो मन्यागते म्हणजे गलप पार्श्वस्थिता, हा गळ्याच्या पार्श्वभागूला जर स्पंदन थांबली तर ते मृत्यूचं लक्षण आहे. मित्रांनो, आज देखील जगाच्या पाठीवर कुठेही जर आम्हाला बेशुद्ध माणूस सापडला तर त्याच्या हितनाडी नाही तपासली जात. आपसूक प्रत्येक फिजिशियनचं बोट, प्रत्येक प्रायमरी थेरपी देणाऱ्या माणसाचं बोट हे गळ्याच्या बाजूला जातं. कॅरोटिडवर बोटे ठेवली जातात आणि तिथं जर स्पंदन लागलं तर तो व्यक्ती जिवंत आहे आणि त्याला वाचवण्यासाठी करण्याचे सर्व प्रयत्न करता येतात. आणि तिथं जर स्पंदन लागलं नाही तर ते मृत्यू सूचक आहे. हे चरकामध्ये सांगितलं, इंद्रिय स्थान अध्याय 3 मध्ये. मग मी जेव्हा नाडी परीक्षा शिकलो, माझ्या सुरुवातीच्या पुस्तकामध्ये देखील मी स्वतः असं लिहिलेलं आहे की नाडी परीक्षा भारतामध्ये शारंगधर संहितेनंतर आली. मी आता सर्वांची माफी मागून सांगतो की चुकीचं लिहिलं. नाडी परीक्षेचा उद्गम भारतामध्ये फार पूर्वीपासून आहे. भारतामध्ये चिकित्सा शास्त्र जसं जसं जन्माला येत गेलं, नाडी परीक्षा तेव्हापासून भारतामध्ये आहे आणि ती प्रगल्भ होत गेली. चरक काळापर्यंत ती अतिशय प्रगल्भ झाली होती. आणि त्यामुळंच जर तुम्ही नीट चरक संहिता वाचली तर तुम्हाला नाडी परीक्षेचे सर्व सिद्धांत त्या चरक संहितेमध्ये स्पष्टपणे लिहिलेले सापडतात. मी म्हणून चरकातील नाडी परीक्षेची सगळी माहिती हे आपल्या बरोबर त्या ग्रुपवर समाहित केलेली आहे, संग्रहित केलेली आहे, दिलेली आहे. चरक सूत्रस्थान अध्याय 30 मध्ये आपल्याला स्पर्श विज्ञानम हा शब्द आढळतो. आणि तो स्पर्श विज्ञान दुसरं तिसरं काही नाही, फक्त नाडी परीक्षा आहे. अर्थात इतरही परीक्षांचा समावेश त्यात होऊ शकतो स्पर्शाने गम्य असलेल्या, परंतु नाडी परीक्षा ही प्राधान्याने. कारण 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 फार महत्वाचं आहे. तुम्ही त्या सूत्रस्थान अध्याय 30 नाव वाचलं नीट परत एकदा
तर लक्षात येईल दशमहामूलीय सूत्रीय अध्याय, महामूलापासून निघणाऱ्या 10 धमन्यांचा अध्याय. आणि महामूल काय तर हृदय, जे सर्व त्याला महामूल म्हटलं. तिथून शरीरामध्ये धमन्यांच्या माध्यमातून, परत एकदा शब्द लक्षात ठेवा, धमन्यांच्या माध्यमातून शरीराला आवश्यक असणाऱ्या ओजाचा पुरवठा केला जातो. रसोज शब्द वापरलाय तिथे. रसोज, रस ते ओज. माहेश्वरी सूत्राने जर तुम्ही आठवलं तर अणमध्ये तू इत संज्ञा स्यात् आदिर अंतेन सह इताहा. आदि आणि अंत यांना एकत्र घेतलं तर त्याला इत म्हटलं जातं. आणि त्या इत मध्ये सर्वांचा समावेश होतो. रसापासून ओजापर्यंत सर्व धातूंचा समावेश या पोषक ओजामध्ये आहे, रसोजामध्ये आहे. आणि त्या रसोजामध्ये होणार गुणपरिवर्तन तुम्ही दूरस्थ धमनीच्या ठिकाणी स्पर्शाच्या माध्यमातून ओळखू शकता. व्हॉट एल्स यू वॉन्ट फॉर नाडी परीक्षा? संपूर्णपणे फक्त नाडी परीक्षा. झरक सांगतं तिन्ही कोट्यांनी नाड्या, 3 प्रकारच्या नाड्या. माना धमन्या स्त्रवना स्त्रोतांसी सरनाथ शिराहा. माना धमन्या स्त्रवना स्त्रोतांसी सरनाथ शिराहा. एक मिनिट, काही लोकांना अजून जॉईन होता येत नाही. काय एवढं लिहून व्यवस्थित सांगून सुद्धा काही लोक अजून त्या जुन्याच पद्धतीमध्ये अडकलेले आहेत. आज कन्फ्युशियसचं एक फार चांगलं वाक्य मी वाचलं आणि ते ग्रुप मध्ये पण टाकलं. Preserve the old, but know the new. Preserve the old, but know the new. Of course, old is always good. We have to preserve it. Knowledge, old knowledge is definitely worth preserving. हे वाक्य कन्फ्युशियस चायनातले आहे का, अतिशय जुना तत्ववैज्ञानिक 2000 वर्ष आधी झालेले, त्यांनी बोलले. आपल्याला हे किती सत्य आहे पहा. आपलं जुनं शास्त्र आपल्याला सांभाळून ठेवायचंच आहे, नो डाऊट. परंतु ते जुनं शास्त्र सांभाळून ठेवताना नवीन सगळ्या संभावनांचा विचार करत जर सांभाळलं तर आजही आपल्याला तेवढ्याच तीव्रतेने ते शास्त्र वापरता येईल. नाडी परीक्षा करता याच्या इतकं सत्य दुसरं काही असूच शकत नाही. ही जी नाडी परीक्षा आहे, चरक सांगतं तिन्ही कोट्यांनी नाड्यात, माना धमन्या स्त्रवना स्त्रोतांसी सरनाथ शिरा. आणि हे सगळं एका ओळीत सांगतात, वेगवेगळं नाही सांगत. आणि हे सगळं धमनी कुठून सुरू होते तर हृदयापासून. शिरा कुठे जातात तर रक्तप्रवाह शिरा हृदयाला जाऊन मिळतात. दिस इज अ क्लासिकल डिस्क्रिप्शन आपल्या कार्डिओव्हास्क्युलर सिस्टीमचा आहे.
दमन करणारी ती धमनी जी हृदयापासून निघते, रसोजाला घेऊन जाते, धातूंपर्यंत प्रत्येक धातूचं वेगवेगळं पोषण घेऊन जाते आणि एकत्र जाते. त्याच्याकरता प्रत्येक धातू करता वेगवेगळं जात नाही. आणि प्रत्येक धातू स्वतःला आवश्यक असलेल्या वस्तू घेतो आणि परिवर्तन करून वापरतो. नको असलेल्या गोष्टी पुन्हा टाकतात, पुन्हा त्या स्रोतसामध्ये येऊन सिरांच्या मार्फतातून. पहा किती मजेदार गोष्ट आहे. माना धमन्या ही जी धमनी आहे ती हृदयापासून निघते, ती काय करते? घेऊन जाते. तर स्पष्ट सांगते, घेऊन जाते. कुठपर्यंत घेऊन जाते? स्त्रोतसांपर्यंत. स्त्रोतस काय? परिणाम आपद्यमानानाम धातूनाम अभिवहंती स्त्रोतसा. श्रवणार्थ स्त्रोतांचे परिणाम आपद्यमान म्हणजे त्या त्या धातूंसाठी आवश्यक असलेले परिणमन होऊ शक्य असणारे धातूंना श्रवण करून धातूंपर्यंत पोहोचवणारे तो स्त्रोतस. आणि सरनाथ शिराहा तरती हृदयोत्तमा हृदयापर्यंत घेऊन जाणारी. देशांतर गमनात तिथं परत स्त्रोतसांमध्ये पोचवणं नाही, स्त्रोतसांमधून बाहेर जाणं हे स्त्रोतसाचं काम आहे. धमनीमधून बाहेर काही मिळत नाही, शिरांमधून बाहेर काही मिळत नाही. आता परीक्षा पहा, त्रिणी कोट्यानी नाड्या आहेत, त्यातली आपण परीक्षा कोणाची करतो? स्त्रोतसा आपल्याला दिसतच नाही, त्यांची परीक्षा करणं असंभव आहे. गुणात्मक परिवर्तन करतील, पण इंद्रियांच्या मार्फत परीक्षण करणं हे अजिबात अवघड आहे. म्हणजे बघ, परीक्षा करायची कोणाची? आपल्या ह्या शिरा आहेत, सगळ्यांच्या शरीरावर ह्या शिरा अशा दृश्यमान होऊ शकतात. थोडस जर तुम्ही हाताच्या मागच्या बाजूला पाहिलं तुमच्या, त्या अशा ठसठसून येतील बाहेर. यांचं परीक्षण करतो का? नाही करत. आपण परीक्षण करतो धमनीचं. प्लीज नाडीवर बोट ठेवा, प्लीज तुमच्या नाडीवर बोट ठेवा. ज्यावेळेस तुम्ही नाडीवर बोट ठेवता, कशी ठेवा, तुम्हाला जशी हवी तशी ठेवा. नाडीवर बोट ठेवली, काय लागतं? एक पोल देतो. प्लीज आन्सर द पोल. एक 30 सेकंदाचा पोल आहे, प्रत्येकाने उत्तर द्या. स्टार्टेड पोल. व्हॉट डू यू फील? आता पहा किती मजेदार उत्तर आली आहेत. जवळपास 43 लोकांना ट्यूब लागली, 54 लोकांना स्पंदन लागलेलं आहे. हा काजल पांड्या, तुम्हाला काही बोलायचं आहे माझ्याशी? बोलायचं असेल तर आधी चार्ट मध्ये विषय सांगा, म्हणजे मी माईक ऑन करीन. काय बोलायचंय बोला प्लीज, तुमचा माईक ऑन केलेला आहे. काजल पांड्या, काय बोलायचंय? नाही 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 सर. मग बोलायचं नाही तर कशाला उगाच माईक ऑन करायला लावता? मी सुरुवातीला सगळ्यांना व्यवस्थित सांगितलं, हात असा असा केला म्हणजे मी माईक ऑन करीन, म्हणजे तुम्हाला माझ्याशी ग्रुपमध्ये म्हणजे लाईव्ह क्लासमध्ये प्रश्न विचारता येतील.
त्याच्याकरता ही सोय, आपण दिसत नाही आहोत एकमेकाला. त्यामुळे जर तुमच्या मनात कुठलाही प्रश्न असेल, त्या प्रश्नाकरता तुम्ही अगदी निश्चिंतपणे हात वरती करू शकता. तुम्ही त्याला हात लावला की मी तुम्हाला बोलण्याकरता तुमचं माईक चालू करून देईन. हो पूर्णताई बोला. हॅलो. हॅलो. हा बोला ना. हा, आपली नाडी आपण जेव्हा 4 बोट ठेवतो, आता जेवण झाल्यानंतर 1 तास उलटून गेलाय, अनामिकेच्या तिथं नाडी जास्त ठोके स्पष्ट ऐकू आले. बरं ठीक आहे, जिवंत असल्याचं लक्षण आहे ते. नाडी स्पष्ट लागणं हे तुम्ही जिवंत आहात याचं लक्षण आहे. त्याच्यामुळे आपण आता अजून तर फक्त नाडीचा इतिहास पाहतो, इंट्रोड्यूस करतो आहोत. अजून आपण नाडी परीक्षेला सुरुवात नाही केलेली. फक्त मी तुम्हाला नाडीवर बोट ठेवायला याच्याकरता सांगितली की ज्यावेळेस तुम्ही बोट ठेवता, तुमच्यापैकी अनेकांनी सांगितलं की ट्यूब लागते. परत एकदा पहा, ट्यूब लागते हे आपले माइंड जनरेट करतं. तुम्हाला फक्त स्पंद लागतो. जर ट्यूब लागली, ट्यूब सारखं लागले, एखादी वायर किंवा दोरखंड पडल्यासारखं जर लागलं, तर तुमचं निदान निश्चिती होते. आणि ते निदान आहे की तुम्ही सिव्हिअर अथेरोस्क्लेरोसिस मध्ये आहात. डोळे झाकून 350च्या वर तुमचं कोलेस्ट्रॉल ट्रायग्लिसराइड्स असणार, तरच ते ट्यूब लाईक स्ट्रक्चर लागतं. नाहीतर नाडी खाली जर बोट ठेवली तुम्ही, तर तुम्हाला महसूस फक्त होतात ते स्पंद होतात. आणि ते स्पंद वेगवेगळ्या जागी महसूस होतात, म्हणून आपल्याला असं वाटतं की ती ट्यूब आहे. कारण आपल्याला बॅक ऑफ द माइंड माहिती आहे ती रेडियल आर्टरी आहे. परंतु परत एकदा नीट जर लक्ष ठेवून पाहिलं, तर नाडीमध्ये आपल्याला ट्यूब कधीच मिळत नाही. जे काय मिळतं ते वेगवेगळे स्पंदन मिळतात. म्हणजे नाडी परीक्षा या शब्दाची जर व्याख्या करायची झाली तर 2 भाग होतात. नाडीची परीक्षा आणि नाडी या माध्यमातून परीक्षा. नाडीची परीक्षा आणि नाडी या माध्यमातून परीक्षा. मग नाडीची जर परीक्षा करायची असेल, नाडीची जर परीक्षा करायची असेल, तुम्ही नाडीला पाहू शकता का? फारच सुकुमार काही लोक असतील, त्यांच्या कुठेतरी तुम्हाला असं स्पंदन जाणवू शकतं. नाही असं नाही. काही लोकांचं कॅरोटिड मध्ये स्पंदन जाणवतं, सिव्हिअर एओर्टिक स्टेनोसिस मध्ये. परंतु सामान्यपणे नाडीचा स्पंद काही दिसत नाही. भले आपण व्यवहारात म्हणू असतो. आता पूर्णताई म्हणाल्या नाडी ऐकू आली. रिमेंबर द वर्ड्स. आपण सगळेजण म्हणतो नाडी पहा. मी तुम्हाला सगळ्यांना म्हटलं की नाडी पहा. आपण नाडी दाखवायला जातो. नाडी दिसते का? तर त्याचं उत्तर आहे नाही. नाडी ऐकू येते का? तुम्हाला नाडी ऐकण्याकरता फार अल्ट्रा सेन्सिटिव्ह मायक्रोफोनची गरज पडेल. आता माझा आवाज नुसता तुम्ही मोबाईलवर ऐकताय तरी इको होतो. पण नाडी ऐकायची असेल तर एक यंत्र बनलेलं आहे, नाडी स्वरा नाव आहे त्याचं. असं पेन सारखं आहे. हे नाडीवर ठेवायचं. त्याच्यामध्ये एक फार अतिशय सेन्सिटिव्ह मायक्रोफोन आहे. त्यामुळे ते नाडीतला प्रत्येक आवाज टिपत ऐकू येते नाडी. परंतु सामान्य कानाला ऐकू येते का? तर नाही ऐकू येत. बिकॉज इट इज अराउंड 1 to 2 हर्ट्ज एवढ्याच क्षमतेचा आवाज तिचा असतो. म्हणजे नाडी दिसत नाही, ऐकू येत नाही. नाडीचा वास घेता येईल का? नाही घेता येत. आपल्याला त्याला कुत्र्याच्या जातीत जावं लागेल. आपल्या सामान्य ऑल्फॅक्टरी सेन्सेशन मध्ये आपल्याला वासही येत नाही. नाडी आपण कधी स्वाद पाहिलाय का? नाही पाहत. म्हणजे उरले एकच इंद्रिय, स्पर्शनेंद्रिय. तो आपण स्पर्शाने अनुभवतो. स्पर्श केल्याशिवाय नाडीतलं काहीही गणित बसत नाही. आणि मी आता जगभर फिरलोय नाडी परीक्षा घेऊन. जवळपास 70 देश झाले.
आणि एक गोष्ट मी माझ्या अनुभवातून शिकलो की जगाच्या पाठीवर सगळीकडे नाडीला स्पर्श केला जातो. अगदी म्हणजे मोठ्या भाषेत सांगायचं म्हटलं की ज्याला आपण ॲलोपॅथी म्हणतो ते वेस्टर्न मेडिसिन, त्याच्या ऐतिहासिक काळापासून नाडी परीक्षा ही प्रकर्षाने केली जाते. गॅलेन नावाचा एक चिकित्सक, ॲव्हेन्शिया होते, गॅलेन होता, हे ग्रीक मेडिसिन मधले नामवंत लेखक. गॅलेनची 18 पुस्तकं मेडिसिनवर प्रकाशित, त्यातली 9 पुस्तकं नाडी परीक्षेवर होती आणि ही इतकी प्रोफाउंड होती की 17व्या शतकापर्यंत गॅलन वॉज कन्सिडर्ड ॲज अ स्टँडर्ड. नाडी परीक्षा करायची तर गॅलनने काय सांगितलं तसं का. आज तुम्ही जर नीट परत एकदा हचिन्सनला उघडून वाचलं, या नॉलेज सगळं नाडी परीक्षेचं, तर तुम्हाला व्हेरिएशन ऑफ पल्सेशन्स मध्ये जवळपास 17 व्हेरिएशन्स हचिन्सननी मार्कआउट करून नोटिफाय केलेले, त्यांच्या डायग्नोसिस सगळं. मी अगदी एक फार साधा प्रश्न विचारतो, अतिशय साधा. तुमच्यापैकी किती लोक नाडी परीक्षा करतात? बोल एकदम सोपा आहे. हाऊ मेनी ऑफ यू एक्झामिन द पल्स? यस, नो, संपला विषय. दोनच ऑप्शन आहेत, यस किंवा नो. अर्ध्या मिनिटाचा पोल, प्लीज उत्तर द्या, तुम्ही करता की नाही नाडी परीक्षा? एकशे 4 लोक आहेत, मला 104 उत्तर हवी. करता किंवा नाही करता? इतका साधा प्रश्न आहे. चला, एक तृतीयांश लोकांनी उत्तर दिले नाहीत, पण 2/3 दिले. चांगला. रिमेंबर, प्रत्येक डॉक्टर प्रॅक्टिस मध्ये बसला की पेशंटच्या नाडीला बोटं लावतो. आणि मी काही छोट्या छोट्या गोष्टी सांगतो तुम्हाला, त्या तुम्ही नक्की करता. तापाची नाडी कशी असते? हा डॉक्टर पोल बोला, पटकन बोला. हॅलो, परत एकदा विनंती सगळ्यांना, मला तुम्ही दिसत नाही आहात, त्यामुळे तुम्ही हात वरती केला तर मला नक्की वाटतं की तुम्हाला काहीतरी बोलायचं आहे. आणि हा सगळा माझा परिवार आहे. माझे काही सिनियर आहेत, काही ज्युनियर आहेत, काही कलिग्स आहेत, आपण बरोबर शिकलेलो आहोत. माझ्यापेक्षा काही सिनियर उमाताई जैसे आहेत किंवा केवळ सरांसारखे आहेत, अजूनही खूप सिनियर आहेत. मला त्यांना बोलायला थांबवता येणार नाही, त्यामुळे रिक्वेस्ट सगळ्यांना हीच आहे, ज्यावेळेस बोलायचं असेल त्याच वेळेस फक्त हात वरती करा. म्हणजे मग तुम्ही बोलाल तर सगळ्यांना ऐकू पण येईल, माझंही उत्तर तुमच्यापर्यंत पोहोचेल. आणि मनात शंका असल्या पाहिजे, शंका नसणं हे मुरगाड मनाचं लक्षण. आणि मला ओळखणारी आपल्या कॉलेजची सगळी, आपल्या परिवारातली सगळ्या लोकांना माहिती आहे की मला शंकासूरच म्हटलं जायचं. मला फार शंका यायच्या आणि त्या शंकांचा परिपाकच ही नाडी परीक्षा आहे. तर आपण ताप आला,
साधी घटना आहे. ताप येतो, आपण प्रत्येक जण आपल्या पेशंटची आपण नाडी पाहतो. ताप आला की ठोके वाढतात. हा अतिशय अतिशय कॉमनेस्ट अनुभव आहे. कोणाचा असा अनुभव आहे की ताप आला परंतु ठोके नाही वाढले? ओके अंशुजी, दिस इज अ गुड आयडिया. की ज्यांना काही बोलायचं असेल त्यांनी चॅट मध्ये टाका काय विषय आणि मला सांगा की मला बोलायचं म्हणजे मी ऑन करीन. बरोबर आहे, गादियाजी सांगतात तसं टॅकिकार्डिया म्हणजे काय होतं, नाडीचं ठोक्यांचं प्रमाण वाढतं. हे डायग्नोस्टिक आहे. म्हणजे समजा 1 डिग्री फॅरनहीटने टेम्परेचर वाढलं आणि 10 पल्सेशन वाढलं तर तुम्हाला लॅबला पाठवायची गरज नाही. 100% बॅक्टेरियल फिवर, 100% बॅक्टेरियल फिवर. परंतु टेम्परेचर 1 डिग्रीने वाढलं, नाडी मात्र 2-3नीच वाढते, 100% व्हायरल फिवर. टेम्परेचर मात्र तेवढं वाढलं नाही, नाडी मात्र 100च्या पार आणि टेम्परेचर 98, 99, नाडी 110. तुमचं निदान कन्फर्म ट्युबरक्युलोसिसच्या टेस्ट करता पाठवा पेशंटला आणि ते उत्तर फार बरोबरी. म्हणजे नाडी फास्ट चालते, पण त्या फास्ट चालण्यामध्ये देखील एक गणित आहे आणि ते निदानात्मक आहे. अजून एक गंमत, अँझायटी मध्ये सुद्धा नाडी फास्ट चालते ऍब्सोल्युटली. तिथे टेम्परेचर अजिबात वाढत नाही. आपला प्रश्न ज्वरामधला चाललाय. अँझायटीतली नाडी म्हणजे आता उपाध्यायजींना त्यांच्या गर्लफ्रेंडनी बोलवलं, तर ते समोर उभे. टायफॉइड मध्ये कमी नसते पल्स, कंपॅरेटिव्हली कमी असते, तरी सुद्धा 7-8 वाढते. व्हायरल फिवर मध्ये तुम्ही आता कोविडच्या पेशंट मध्ये पाहिले असेल खूपदा, तुम्हाला टेम्परेचर 102, 103, 104 आणि नाडी मात्र 80च्या आसपास. हा अतिशय कॉमन अनुभव होता आणि असे अनुभव रेग्युलर आहे. टायफॉइड मध्ये कधीही 100, 102 फिवर आहे म्हणून नाडी 80च्या आसपास घुपळत नाही, नाडी नेहमी 90च्या वर जाईल. मी माझं डिझर्टेशन ट्युबरक्युलोसिस वर, रोल ऑफ रसायना इन द मॅनेजमेंट ऑफ राजक्षमा इन ब्रॅकेट पल्मनरी ट्युबरक्युलोसिस, आणि मी गुजरात मधल्या एका मोठ्या हॉस्पिटलमध्ये जे कोणी असेल त्यांनी आधी आपलं ठरलंय आता चॅट मध्ये टाकायचं की मला बोलायचंय म्हणजे मी ऑन करीन. आमच्या किरणताई अजून जोरात आहे, त्यांना सर्पगती आठवली आधीच मध्येच. गतीवर येऊयात आपण. तर आयडिया फार सोपी आहे. अजून तुम्हाला समजा डिसेंट्री झाली तरी सुद्धा नाडी फास्ट होते, अँझायटी मध्ये देखील नाडी फास्ट होते. आता अँझायटी मधली फास्ट नाडी, डिसेंट्री मधली फास्ट नाडी आणि तापामधली फास्ट नाडी याच्यामध्ये फरक आहे, आपण तो जाणवतो. तापामधली अशी भरलेली नाडी असते आणि तीच नाडी डिसेंट्री मध्ये तुम्हाला सूत्रवत होते इमिजिएट. जरी नाडी फास्ट असली तरी त्यातल्या गुणात्मक परिवर्तनाने तुम्हाला निदानाकडे जायचा विचार सुरू होतो. मग आता प्रश्न काय आहे, नाडी परीक्षा म्हणजे नाडीची परीक्षा. मग परीक्षा कशाने, तर स्पर्शेंद्रियाने करावी, कारण बाकी देणे शक्य नाही. दर्शनम स्पर्शनम प्रश्नैश्च परीक्षितै हि रोगिणाम आतुरम परीक्षेत प्रकृततया विकृततया दुष्यम देशम बलम कालम प्रकृती अनलम वया सत्व सात्म्य तथा आहार अवस्थाश्च पृथक विधा. भले म्हणायला दशवीत परंतु पाहतो मी प्रकृतीतः विकृतीतः 2 फाळे पाडले. त्याच्यानंतर सांगतात दुष्यम देशम बलम कालम प्रकृती
अनलम वयाहा सत्व सात्व्य आणि आहार 10 गुणले 2 म्हणजे 20 अवस्थाश्च पृथकम विदा प्रत्येक अवस्थामध्ये हे 20 असंख्य प्रक्रियांनी होईल ते. आणि त्याच्यानंतरच्या काळामध्ये ते सांगतात की रोगाक्रांतस्य शरीरस्य स्थानम अष्टानी परीक्षेत नाडीमूत्रम मलम जिव्हा शब्द स्पर्श दृकाकृती. म्हणजे कुठं परीक्षा करायची तर त्यातलं एक स्थान नाडी परीक्षा आहे. त्या स्थानामध्ये दर्शन स्पर्शन प्रश्नातली फक्त स्पर्शन परीक्षाच करता येणं शक्य आहे. म्हणून हे स्पर्श विज्ञान आहे. आणि तिथं पाहायचं काय तुम्हाला, पाहायचं फार सोपी गोष्ट आहे. तिथं पाहायला अतिशय सोपी गोष्ट आहे. काय पाहायचंय तिथं, तर तिथं होणारं गुणात्मक परिवर्तन पाहायला पाहिजे. मी एक प्रश्न विचारतोय, उरी द सर्जिकल स्ट्राईक हे नाव ऐकलंय नाही का? कोणी कोणी पाहिलाय बरं तो पिक्चर? आपण जरा पोल करूया आणि विचारूया. कारण काय होतं की आपण खूप वेळा पाहतो परंतु आपल्या लक्षात राहत नाही. किती लोकांनी हा पिक्चर पाहिलाय, उरी द सर्जिकल स्ट्राईक? न पाहणार लोक आहेत. पिक्चर पाहिलाय का याच्यामध्ये तर आयुर्वेद अजिबात नाही, त्याच्यामुळे उत्तर द्यायला काय अडचण नसावी. हो हो किंवा नाही. ऑप्शन दोनच आहेत, तुम्ही पाहिलाय किंवा नाही पाहिलं. आणि ज्यांनी पाहिलाय त्याची सुरुवात कोणाकोणाला आठवते? त्या पिक्चरची सुरुवात आठवते काय? ज्यांना आठवत असेल त्यातल्या एखाद्याने तरी हात वर करावा, म्हणजे मी त्याचा माईक ऑन करेन. या पिक्चरची सुरुवात कोणाकोणाला आठवते? एकालाही नाही आठवत. असं कसं शक्य आहे? पिक्चर आपण पाहतो, सुरुवातीपासून पाहतो, तर आपल्याला हा शीतलताईंना आठवत आहे. तर मग शीतलताई तुमचा माईक ऑन करा की. हात वरती केला म्हणजे मला माईक तुमचा ऑन करता येईल. या पिक्चरची सुरुवात फार मजेदार आहे. आणि मला असं वाटतं ही सुरुवात जर तुम्ही नीट समजून घेतली तर ती नाडी परीक्षा करता फार महत्वाची आहे. इट स्टार्ट विथ वन पर्टिक्युलर मीटिंग. मीटिंग सुरू असते आणि अचानक एक मेसेंजर येतो आणि तो सांगतो की आम्ही काही मेसेजेस इंटरसेप्ट केलेत. पाकिस्तानातून येणारे काही मेसेजेस आम्ही इंटरसेप्ट केलेत. आणि असं लक्षात येत आहे की उरी सेक्टर मध्ये पाकिस्तान फार मोठ्या प्रमाणात अन्नधान्य आणि दारुगोळ्याची मुवमेंट करत आहे. दॅट वॉज अ मेसेज. आणि मग ते डिसाईड करतात की आपल्याला तिथं काहीतरी पाठवायला हवं. ड्रोन पाठवला जातो, शोधलं जातं, मग तिथं त्यांना टेररिस्टची मुवमेंट दिसते वगैरे वगैरे वगैरे. पुढची गोष्ट आहे म्हणजे मेसेज इंटरसेप्ट केला. आता बघापासून मी तुम्हाला सांगतोय की हृदयापासून शरीरातल्या प्रत्येक धातूला पोषक तत्व पोचवली जातात. तर ती पोचवली जात असताना कुठलं कोणासाठी काय पाठवलंय हे त्या धातूला माहित कसं पडेल? त्याच्याकरता काही ना काहीतरी मेसेजिंग सिस्टीम असली पाहिजे.
आणि ती डिकोड करता आली पाहिजे. माझं अगदी सोप्या भाषेतलं उत्तर आहे यासाठी. नाडी परीक्षा is nothing but decoding the messages sent by heart for every single organ and dhatu. You have to intercept them and then try to analyze them. हा जो मेसेज आहे तो कुठून कशा पद्धतीने जातो, तो जुन्या पद्धतीची तार जायची कट 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 कट. टेलिग्राम म्हणजे आताचा टेलिग्राम नावाचा ऍप नाही, टेलिग्राम आमच्या काळाच्या आधीच्या काळातली गोष्ट होती टेलिग्राम. आता मोबाईल आल्यामुळे ते टेलिग्राम पुरत झालं. टेलिग्राम केलं जायचं आणि पोस्टमन मध्ये एक छोटस यंत्र असायचं, ते कट 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 करायचं बसायचं, मेसेज जायचं. एक्झॅक्टली सिमिलरली आज तुम्ही व्हॉट्सअप वापरता, किती जण व्हॉट्सअप वापरता? कोण पण वापरत नाही असा प्रश्न विचारायला पाहिजे, नाही का? चुकीचाच प्रश्न आहे, कारण आपला अख्खा ग्रुप व्हॉट्सअपवर आहे आणि आपण सगळं कम्युनिकेशन कुठं करतो, तो व्हॉट्सअपला करतो, म्हणजे व्हॉट्सअप वापरतो आपण. आणि व्हॉट्सअपच्या सुरुवातीलाच एक मेसेज कायम येत असतो, एव्हरीथिंग इज एनक्रिप्टेड एंड टू एंड. म्हणजे मी तुम्हाला पाठवलेला मेसेज दुसऱ्या कोणाला इंटरसेप्ट करता येत नाही, परंतु हृदयाचं तसं नाही. हृदय जे मेसेज पाठवतं ते सगळ्याला इंटरसेप्ट करता येतात बोटाच्या माध्यमातून, आणि ते बोटाच्या माध्यमातून इंटरसेप्ट करणं म्हणजे नाडी परीक्षा. आणि हे मेसेज जे आहेत ते या स्पंदनाच्या माध्यमातून पाठवले जातात. म्हणून नाडी परीक्षा म्हणजे काय, तर या धमनीमध्ये होणाऱ्या स्पंदनांची परीक्षा. आणि ती स्पंदनांची परीक्षा कशी करायची, ते $1,000,000 क्वेश्चन आहे ना. ती स्पंदनावर बोट ठेवा बघू काय. आता कुणीतरी आमचे मॅडम म्हणाल्या की माझ्या तर्जनीवर जास्ती लागते, 1 तास होऊन गेला मला जेवण करून सुद्धा. पूर्ण मॅडम त्या आमच्या गावच्या आहेत, मला फार घाबरावं लागतं त्या. दोन्हीकडून गावच्या आहेत त्या, केळकर गुरुजींची कन्या आणि आमच्या भारदे नाना भारदे काकांची आजोबांची सून, म्हणजे दोन्हीकडून वाजवणार. तर त्या म्हणतात की 1 तास झाला तरी मला तर्जनीवर लागतं. का लागतं बाबा, आपण पाहूयात ना, पुढचे 3 दिवस तेच पाहणार आहोत की नक्की लागतं का. पहिला प्रश्न असा आहे की नाडीवर बोटं ठेवली आपण, कशी ठेवा, तुम्हाला जशी ठेवायची तशी. हा स्पंद लागला, त्या स्पंदांमधलं नक्की काय शोधायचंय. म्हणजे खूप वेळा जेव्हा सुरुवातीला मी नाडीवर बोट ठेवायचो तर मला कायम असंच वाटायचं, जसं एखाद्या नवीन देशात गेलं आणि त्या नोटा समोर धरल्या किंवा नाणी धरली, काही समजत नाही कसलं नाणं कोणाचं आहे, नक्की किंमत किती, कुठलं महाग आहे कुठलं स्वस्त, काही शोध लागतो का, नाही लागत. इट इज ॲलिस इन वंडरलँड. नाडी परीक्षेच्या बाबतीत सुद्धा आपण जेव्हा त्याच्या मागचा सारासार विवेक किंवा त्याचे नियम न समजून घेता जर वाचायचा प्रयत्न केला तर आपल्याला समजणार नाही. म्हणजे समजा आपल्याला रशियन भाषेतले काही वाक्य समोर ठेवलं किंवा चायनीज मधली चित्र ठेवली, जापानीज वाले पण तशीच चित्र काढतात, ते त्यांना कशी काय वाचतात देवाला माहिती असं आपल्याला वाटतं. किंवा तिकडचं बाहेरच्या देशातलं जाऊ द्या, आपण अगदी साधं कर्नाटकला गेलो, तिथं सगळे गोल 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 दिसतात. आज साऊथ इंडिया, कन्नडा वेगळी आहे, मल्याळम वेगळी आहे, तेलुगू वेगळी आहे, तमिळ वेगळी आहे, हे तिथल्या लोकांना माहिती. आपल्या सगळ्यासाठीच आहे, सगळं कन्नड आहे अण्णा, कारण त्यातले एकही शब्द ओळखता येत नाही. का नाही ओळखता येत, जर शब्द लिहिता आले तर ते ओळखता देखील यायला हवे. त्यांना ओळखता येतात आपल्याला ओळखता येत नाही, असं का होतं, कारण त्या कर्वेचरचा अभ्यास आपण केलेला नाही.
मग आपल्यासाठी गुजरातीमध्ये लिहिलं की अगम्य व्हायला लागतं, किंवा पंजाबीमध्ये लिहिलं की अगम्य, ओरियामध्ये लिहिलं तर अजून अगम्य, अजून आसामीज मध्ये लिहिलं तर भगवान मालिक. उर्दू सुद्धा नाही समजत. अनेक भारतीय भाषा आहेत आपल्याकडे, तेवढ्याच बोल्या आहेत, त्याहीपेक्षा दशपटीनी बोल्या आहेत. पण तरी सुद्धा आपल्याला जर ती भाषा येत असेल तर मग पुढचं फार सोपं आहे. मी तुमच्याशी बोलतोय, तुम्हाला ऐकू येते की नाही? हो किंवा नाही? हो असेल तर अंगठा दाखवा, नसेल तर उलटा अंगठा दाखवा. आणि मी सांगितलेलं समजतंय की नाही हा दुसरा प्रश्न फार महत्वाचा. मी जे काय बोलतो ते तुमच्यापर्यंत पोहोचतंय का? नुसता आवाज पोहोचतोय का मी बोललेलं पोहोचतंय? पहा, आवाजही पोहोचतो आणि मी बोललेलंही पोहोचतंय. म्हणजेच तुम्हाला मी जे काही बोलतोय त्याचा अर्थ देखील समजतो. पण ज्या ધારો તમે કે હું તમારી સાથે ગુજરાતીમાં વાત કરું પછી कारण ती भाषा आपल्याला माहित नाही. ज्यांना माहिती आहे त्यांच्यासाठी फार सोपं आहे. आपला जो आता महाराष्ट्रात वाद चाललाय त्यांच्यासाठी अडचण आहे. नाडी परीक्षेसाठी सुद्धा तीच अडचण आहे. आपल्याला त्या भाषेचे नियम कळायला पाहिजेत, आणि ते नियम कळले तर आपल्याला ती भाषा सहजपणे उलगडता येते, अतिशय सहज. आणि ते नियम देखील फार सोपे आहेत. नाडी परीक्षेमध्ये तुम्ही बोटे ठेवली, पाम बोटे ठेवून परत एकदा तुम्हाला पाहायचं काय हे लक्षात ठेवा. शरीरामध्ये होणारा प्रत्येक बदल, तो अवयवामध्ये हो, दोषांमध्ये हो, धातूमध्ये हो, कुठेही हो, स्रोतसांमध्ये हो, तो बदल ओळखण्याची फक्त एकच पद्धत आहे, आणि ती पद्धत आहे गुणपरिवर्तन. म्हणजे तुम्हाला शारीर गुणांची जर नीट माहिती असली तर ते गुणपरिवर्तन शोधावं लागतं. म्हणजे नुसता वात वाढला, म्हणजे मी आता जे तुम्हाला करतोय तो वात आणतोय, त्या वाताचा शरीर आजारावर काही परिणाम होत नाही. परंतु शीत गुणांनी वात वाढला हे निदानात्मक पण आहे आणि कारणात्मक पण आहे. वृक्ष गुणांनी वात वाढला, शीत आणि वृक्ष गुणांनी वात वाढला, खर गुणांनी वात वाढला. हा, तत्वृक्षो लघुशीता हा सूक्ष्मशल करानिला, पित्तम सस्नेह तीक्ष्णोष्णम लघु विस्त्रम सरम कटू. आणि मग त्याचा रस हा कटू आहे. पण आम्ल गुणोद्रिक्तम पित्तम, आम्ल पित्तम हे निदानात्मक झालं, कारण तो नसलेला गुण तिकटला तिथं, किंवा लवणाक्तता आली तर तुम्हाला कफ हा साम झाला हे समजतं. गुणात्मक परिवर्तन आहे. नाडीमध्ये देखील जे काही परिवर्तन होणार आहे, नाडी हा शारीर भाव आहे आणि तो स्पर्शनेंद्रिय गोचर आहे. त्यामुळे तिथं कडू, तिखट, आंबट, खारट हे नाही जाणवणार, कारण ते रसनेंद्रिय गम्य आहे. त्या ठिकाणी शारीर गुणात्मक परिवर्तन जाणवेल जे स्पर्शनेंद्रिय गम्य असेल. आणि आपण शारीर गुणांचा जर नीट अभ्यास केला तर लक्षात येईल फक्त 10 पेयर्स आहेत. म्हणजे म्हणायला 20 गुण आहेत, परंतु ते 20 गुण नाही आहेत, ऍक्च्युअली 10 पेयर्स आहेत. 10 एक्स्ट्रीम्स, गुरु लघु एक्स्ट्रीम, जड हलकेपण एक्स्ट्रीम, शीत उष्ण एक्स्ट्रीम, खर मृदू एक्स्ट्रीम. या सगळ्या गोष्टींच्या पेयर्स आहेत आणि ह्या पेयर्सच तपासावे लागतात. मग आम्ही एक प्रयोग केला. या गुणांचं जर एवढं महत्व आहे तर नक्की लक्षण निर्मितीमध्ये किती गुण भाग घेतात? 20 गुण आहेत. मी चरक सुश्रुत वाग्भटातले सगळी लक्षणं लिहून काढली, 4956, आणि चार्ट बनवला. एमडी ला असताना रिकाम हवी, भिंतीला तुंबड्या लावी, बाकी काय करत एमडीला काय क्लिनिकल काम जेवढं असेल तेवढं हॉस्पिटलला केल्यावर तुम्ही एकदा लायब्ररी बसल्यावर काय काम असतं? भिंतीला तुंबड्या लावणे. आम्ही सगळे लक्षणं गोळा केले, आमच्या गुरुजींनी आम्हाला दिले डोक्यात टाकून, असं गोळा करा. आणि मग
ती भारतातल्या 25 वैद्यांकडे, मोठ्या वैद्यांकडे पाठवली. 8 लोकांची उत्तर आली. अनबिलिव्हेबल आहे. तुम्ही सुद्धा प्रयोग करू शकता. या 25 मधली प्राधान्याने 95% जास्ती लक्षणांमध्ये तुम्हाला फक्त 8 गुणांचाच वापर मिळतो. त्याही सामान्यपणे 6चा सगळ्यात आधी, म्हणजे 3 पेअर किंवा 4 पेअर मॅक्स, फार झाले तर 5 पेअर्स. 10 मधल्या 5 पेअर्सचा वापर शरीरातल्या होणाऱ्या लक्षणांमध्ये फार कमी प्रमाणात झालेला दिसतो. म्हणजे तुम्ही निदान करताना नाडीने जेव्हा स्पर्शगम्यता करणार आहात त्यावेळेस तुम्हाला पाहिलं काय पाहिजे, ते 4-5 पेअर्स फक्त शोधायचे आहेत. बस, सिंपल. मी काही प्रयोग तुम्हाला सांगितले होते आणि ते प्रयोग ह्या अनुषंगानेच आहेत सगळे. या अनुषंगाने तुम्ही प्रयोगाकडे पाहिलं तर तुम्हाला नाडीवर बोट ठेवल्यावर लक्षात येईल की नक्की परीक्षा कशी करायची, काय करायची. ही नाडीची झाली इंट्रोडक्शन. उद्या आपण या नाडी परीक्षेचं नक्की कशी करायची, कुठं करायची आणि काय शोधायचं हे पाहायचा प्रयत्न करूयात. येणाऱ्या 2-3 दिवसामध्ये आपण नाडीचे 5ही स्तर, जी नाडी परीक्षा मी तुम्हाला शिकवणार आहे किंवा तुमच्याशी साझा करणार, शिकवणारा मी कोण, मी काय मास्टर नाही. मी तुमच्यासारखाच एक छोटासा प्रॅक्टिशनर आहे. माझ्यापेक्षा खूप मोठे प्रॅक्टिशनर या ग्रुपमध्ये आहेत. माझ्यापेक्षा खूप अभ्यासू लोक या ग्रुपमध्ये आहेत. मला माहिती आहे माझा तेवढा शास्त्राचा अभ्यास अजिबात नाही, परंतु जो काही छोटा बहुत अभ्यास माझा या विषयाचा आहे तो मी तुमच्याशी शेअर करण्याचा प्रयत्न करीन. नाडी परीक्षा भारतामध्ये 4 पद्धतीतून केली जाते. शिवनाडी, जी हिमालयन रेंजेस मध्ये होते. नंदी नाडी, जी नॉर्थ ईस्टर्न रिजन मध्ये, बंगाल मध्ये होते. अगस्त्य नाडी, जी दक्षिणेमध्ये वापरली जाते. आणि पश्चिम मध्य भागामध्ये सांख्य नाडीचा प्रामुख्याने वापर केला जातो. ही सांख्य पद्धतीची जी नाडी आहे ती नाडी मी तुमच्याशी शेअर करणार आहे. आणि त्या सांख्य पद्धतीच्या नाडीमध्ये अनेक पद्धतीने नाडी परीक्षा केल्या जातात. त्याच्यामध्ये बेसिकली 3 बोटांचा वापर केला जातो. त्या 3 बोटांचा एका स्तरावर, 2 स्तरावर, 3 स्तरावर, 5 स्तरावर, 7 स्तरावर असे अनेक प्रकार आहेत. जी नाडी परीक्षा मी तुमच्याशी साझा करणार आहे तीचं नाव मी ठेवलंय सहज नाडी परीक्षा. कारण ह्या नाडी परीक्षेचं एक मॉड्युलेटेड, सहजपणे शिकता येणारा, सहजपणे सांगता येणारा आणि रेप्लिकेट करता येणारा, डुप्लिकेट करता येणारा जो प्रकार आहे तिला आम्ही नाव दिलं सहज नाडी परीक्षा. लोक म्हणतात की मी इन्व्हेंट केली, माझी नाही, माझ्या गुरुजींचं पण नाही. ही नाडी आहे तशीच आहे. त्यामुळं तुम्हाला सगळ्यांना रिक्वेस्ट की ज्यावेळेस तुम्हाला यायला लागेल तर तुमच्या आसपासच्या वैद्यांना द्या. दुसऱ्याला शिकवणं हे शिकण्याचं सगळ्यात चांगलं साधन आहे. तुम्हाला जर याच्यावर मास्टर मिळवायचे असेल ना तर 100 लोकांना शिकवा. यू विल बी वन ऑफ द बेस्ट नाडी परीक्षक एव्हर. या सांख्य नाडी परीक्षेमध्ये आपण 3 बोटांचा वापर करतो. सहज नाडी परीक्षेमध्ये त्या 3 बोटाने आपण 5 स्तरांमध्ये नाडी पाहतो. त्यामुळं त्या 5 स्तरांचं नाडी परीक्षा करण्याचा प्रकार आपण उद्यापासून पाहूयात. नाडी परीक्षा करण्यामध्ये जर शिकण्याची कुठली गोष्ट असेल किंवा शिकवण्याची कुठली गोष्ट असेल ती फक्त एकच आहे, नक्की नाडी कुठं पाहिजे. कारण उरलेलं ऑटोमॅटिक आहे. त्याच्यासाठी मी काय जगातला कुणी ब्रह्मदेव जरी आला तरी तो तुम्हाला शिकवू शकत नाही, कारण तुम्हाला ते उपजत ज्ञान आहे. मी फक्त शिकवणार काय, नक्की नाडी पाहायची कुठे, त्या स्तरांवर पोहोचायचं कुठे आणि प्रत्येक ठिकाणी गुणात्मक परिवर्तन कशा पद्धतीने पाहायचं, बस इतकंच. अज्ञान तिमिरान ध्यानाम ज्ञानांजय शलाकया नेत्र उन्मीलनार्थ तस्मै श्री गुरुवे नमः. आपण आपल्या सर्व गुरूंना प्रणाम करूयात. त्यांच्याकडून आलेलं नॉलेज आहे. पण मी परत एकदा आपल्या गणेशशास्त्रीचं तुम्ही जर तो लोगो पाहिला तर त्यावर एक फार मोठी गोष्ट लिहिली आहे.
हिमनाडी, शिवनाडी, सांख्य नाडी, अगस्त्य नाडी आणि नंदी नाडी, ह्या नाडीच्या ज्या प्रक्रिया आहेत करंजी, त्या त्याच्या उद्गात्यावरून आहे, कोणी केली. आणि अजून मजेदार गोष्ट सांगतो तुम्हाला मी, की आपल्या लोगोवर एक फार मोठी गोष्ट आहे. म्हणजे ज्यावेळेस आपण शिकत होतो त्यावेळेस त्याच्याकडे लक्षच नाही गेलं कधी, पण तिथं दिलंय शास्त्रम ज्योती प्रकाशार्थम. आपला लोगोच्या खाली लिहिलंय शास्त्रम ज्योती प्रकाशार्थम. पण ते वाक्य पूर्णपणे जर लक्षात ठेवलं, दर्शनम बुद्धिरात्मनः, शास्त्रम ज्योती प्रकाशार्थम दर्शनम बुद्धिरात्मनः, अभ्यासात प्राप्यते दृष्टी. दृष्टी कोणी देऊ नाही शकत, अभ्यासाने मिळते. आणि अभ्यास म्हणजे काय? भावाभ्यासनम अभ्यास शीलनम सतत क्रिया. तुम्ही तुमच्याकडे करण्यात येणाऱ्या स्वयंपाकाकडे लक्ष द्या. तुम्ही पहिल्यांदा केलेली पोळी आणि आज करत असलेली पोळी, पहिल्यांदा टाकलेलं मीठ आणि आज सहजपणे बोलता चालता टाकलेलं मीठ, याच्यामध्ये जो फरक आहे तोच फरक तुम्ही अभ्यास केल्यावर नाडी परीक्षेमध्ये येणार आहे. म्हणजे उमाताईला वाटतं असं की नाडी परीक्षा अशी कशी शिकवता येईल, जर मला मास्टर व्हायचं असेल तर अभ्यास निश्चित करावा लागेल. परंतु तो अभ्यास फोकस्ड असला पाहिजे. फोकस्ड असला की तुमचे श्रम कमी होतील आणि कमी श्रमामध्ये तुम्ही जास्ती शिकू शकाल. मी आशा करतो की आजचं लेक्चर आपल्याला पटलं आणि आवडलं असेल. माझ्याकडून काही चुकलं असेल तर मी सर्वांचे हात जोडून क्षमा मागतो. जे काही चांगलं असेल ते आत्रेयादी महर्षींचं आहे. खराब जर काही झालं असेल तर ते माझ्याकडून केल्या गेलेल्या चुका असू शकतात. माझी नाडी परीक्षेची छोटीशी जी समज आहे ती तुमच्याशी मी पुढच्या 4 दिवसामध्ये वाटणार आहे. आणि मला खात्री आहे, गॅरंटी की या 4 दिवसानंतर तुम्ही प्रत्येक जण सहजपणे आणि चांगली नाडी परीक्षा करू शकाल. एवढं बोलून आजच्या दिवसासाठी थांबूयात. उद्या भेटूयात 2 वाजता, सेम चॅनल सेम टाइम. टिल देन टेक गुड केअर ऑफ युअर सेल्फ. थँक्यू. कृपया तुमच्या तब्येतीची काळजी घ्या. अभ्यास करत राहा, नाडीवर बोट ठेवत राहा. धन्यवाद. बंद करूयात.